नमस्कार. ही गोष्ट आहे दिवाळीत आम्ही फिरायला गेलो होतो अलिबागला. त्या टायमिंगची आमची खूप मोठी अशी फॅमिली फिरायला गेलो होतो. तर आम्ही त्यातल्याच 5 जण आम्ही असे ठरवले की चला वॉकिंगला जाऊ. दुपारच्या वेळी जर आम्ही वॉकिंगला गेलो, समुद्र बघता बघता फिरत होतो, तेव्हा एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यासमोर एक मोठा गेट होता आणि त्या गेटच्या बाहेर नुकत्याच अशा 5-6 गायी अशा आल्या आणि एखादा जसा दरवाजा ठोकून आवाज देतो ना, तसं त्या गायींनी आवाज दिला त्यांच्या मालकाला आणि मालकाची परछाई त्या गेटच्या खालून दिसून आली आणि मालकाने लिटरली तो गेट खोलला. आवाजावर गेट खोलला. ही मोठी गोष्ट होती आणि त्या गायींसोबत कोणीही नव्हतं. त्या ह्या गायी एकट्याच फिरून आल्या आणि गेटसमोर जाऊन त्यांनी आवाज दिला आणि तो गेट खोलला गेला आणि त्यातलीच एक गाई ही झाडापाठी लपून बसली आणि तो मालकही त्या गाईला आवाज देत होता. त्या गाईचं नाव खूप सुंदर असं तो पौर्णिमा आणि तो आवाज येत होता पौर्णिमा पौर्णिमा आणि ती गाई अशी होती की लहान मुलासारखी, मला कोण बघतच नाही, मी मालकाला म्हणजे दिसतच नाही, आता मी लपून बसले, मला तो शोधल, अशा पद्धतीने ती लपून बसली होती आणि तिचे एक्सप्रेशन पण खोडकर असे होते. तर माणसांप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात हे ऐकलं होतं, पण त्यांच्यात खोडकरपणाही तेवढाच असतो हे पहिल्यांदाच बघितलं आणि ती गोष्ट डोक्यातून अशी जातच नाही. तो आवाज घुमतो पौर्णिमा पौर्णिमा आणि तिचे एक्सप्रेशन डोळ्यासमोर सतत येत असतात. तर अशी होती ही आजची पौर्णिमाची गोष्ट. तुम्हाला जर माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता त्या गेटसमोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही म्हणून इथं आमच्या भाचीने फोटो काढून घेतला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.